हा रस्ता वसई विरार महानगरपालिकेने बनवलेला, रस्त्यातली मटेरियल बघा कसं येतंय बाहेर, याच्यावर डांबर आहे का? याच्यावरून गाडी स्लिप होऊन बाईकवाल्यांचं ऍक्सिडेंट होऊ शकतं। वसई विरार परिसरात अजून हवा तसा पाऊस पडला नाही, परंतु जागोजागी खड्डे पाहायला मिळतात। कारण खड्डे आणि वसई विरार यांचं समीकरण काही नवीन नाही, परंतु 2 महिन्यापूर्वी जो रोड बनवला त्याला देखील खड्डे आहेत आणि ज्या रस्त्याला पॅचवर्क केलं त्या रस्त्याला देखील खड्डे आहेत। ही दृश्य आहेत वसईच्या सनसिटी परिसरातील। याच ठिकाणी जे आहे की 2 महिन्यापूर्वी पॅचवर्क केलं होतं आणि पहिल्याच पावसा इथे मध्ये भले मोठे खड्डे पडलेले आहेत। तर दुसरीकडे वसई पश्चिमेच्या आंबाडी रोडला जे भाजी मार्केट आहे त्याच्यासमोर देखील अशाच प्रकारे 2 महिन्यापूर्वी एक पॅचवर्क केलं, त्याला देखील खड्डे पडले। तर खड्ड्यांची ही दृश्य आहे वसई पश्चिमेच्या वर्तक कॉलेज आहे त्याच्या समोरील रोड, त्याला देखील अशाच प्रकारे पॅचवर्क केलं होतं आणि त्या पॅचवर्कला अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत। पालिकेने पॅचवर्कसाठी 20 करोडचं टेंडर काढलेलं आहे आणि जर 20 करोड रुपये खर्च करून पॅचवर्कला 2 महिन्यात अशा प्रकारे खड्डे पडत असतील तर हे करोडो रुपये काय ठेकेदारांच्या खिशात घालण्यासाठी आहेत का, हा सवाल उपस्थित झालेला आहे। तर दुसरीकडे नालासोपाराच्या आचोळा परिसरामध्ये 5 कोटी रुपये खर्च करून नवीन रोड बनवला होता आणि त्या रोडची अक्षरशः चाळण झालेली आहे। त्या रस्त्यावरची जी आहे खडी निघालेली आहे, त्या रस्त्यावरची वाळू निघालेली आहे आणि इथून कोणीही जो आहे की रस्त्यावरून घसरू शकतो, त्याला लागू शकतं। कारण विरारमध्ये 2 दिवसापूर्वी जे आहे एक महिला खड्ड्यामध्ये पडून तिचा मृत्यू झाला होता। म्हणजे हे पॅचवर्क असेल किंवा हे रस्ते असतील लोकांच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत का, हा सवाल उपस्थित झालेला आहे। या सर्वांवर भाजपचे जे महेश सरवणकर आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या प्रकरणी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी जिकडे जिकडे पाणी भरतं तिथे महानगरपालिकेने रस्त्याची उंची वाढवण्याची कामं केली। करोडो रुपये खर्च करून मागच्या एप्रिल-मे मध्ये करोडो रुपये खर्च करून रस्ता उंची वाढविण्याचं काम केलं। या आता आचोळ्याच्या इकडे जो रस्ता वाढवलाय महिनाभर पण नाही झाला, पाठीमागे बघा एवढे खड्डे पडलेत। अजून पाऊस हवा तसा झाला नाही आहे, 2 दिवस पाऊस पडला तर ही हालत आहे। जर अजून अतिवृष्टी झाली तर संपूर्ण रस्त्याची वाट लागून जाईल। मग एवढे करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने जे करोडो रुपये खर्च केलेत त्याचा उपयोग काय, ते पाण्यात गेलेत। महानगरपालिकेचं ज्या वेळेला काम चालू असतं, ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अभियंते उपस्थित नसतात। हे मी वारंवार आयुक्त साहेबांना सांगितलंय, त्या अतिरिक्त आयुक्त साहेबांना सांगितलंय, अभियंत्यांना फोन केलेत, पण अभियंते काम चालू असलेल्या ठिकाणी ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपस्थित नसतात। त्याच्यामुळे ही अशी अवस्था आहे। कुठे कुठे खड्डे पडले? सन सिटीला जो रस्ता बनवला त्याच्यावर ज्या वार्षिक ठेक्यामध्ये जे पॅचवर्क केलं जातं, पॅचवर्क ज्या ज्या ठिकाणी केलंय, मग ते फायर ब्रिगेड असेल आमच्या सन सिटीचं किंवा आंबाडी रोड असेल, माणिकपूर असेल, वर्तक कॉलेजच्या इकडचा रस्ता असेल, जिकडे जिकडे पॅचवर्क आता 15 दिवसापूर्वी केलं होतं त्या सगळ्या पॅचवर्कच्या ठिकाणची माती सगळी ज्या ज्या ठिकाणी पॅचवर्क केलं होतं त्या ठिकाणचा रस्ताला खड्डे पडलेले आहेत। कोण जिम्मेदार तुम्हाला वाटते? या सगळ्या याला वसई विरार महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत, जे अभियंते आहेत, विशेष करून सुरेश शिंगाणे यांच्याकडे 4 प्रभाग दिलेले आहेत, त्यांचं लक्षच नसतं सुरेश शिंगाणेंचं। अभियंते करतात काय? अभियंत्यांचा ठेकेदारांवर कंट्रोल नाही।